जय श्री कृष्ण मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या वर्षाच किचन या चॅनलमध्ये। आज आपल्याला बघायचं आहे विदर्भातील फेमस अशी बट्ट्यासोबत केल्या जाणारी आंबट चुका वरण, याला मिरची भाजीसुद्धा म्हटलं जाते। तर सगळ्यात अगोदर बघा, इथे ही जी भाजी आहे याला आंबट चुका बोलतात। तुमच्याकडे या भाजीला काय बोलतात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा। ही भाजी अशा पद्धतीची असते, चवीला आंबट असते म्हणून याला आम्ही आंबट चुका बोलतो। या भाजीमध्ये आंबट चुका अवश्य लागतो। खानदेश, विदर्भ यामध्ये फेमस अशी ही भाजी आहे। तर बट्ट्या जर बनवल्या तर त्याच्यासोबत ही भाजी बनवावीच लागते, इतकी भारी टेस्ट येते। डाळबट्टीसोबत ही भाजी बनवली जाते। तर अगोदर ही भाजी अशी स्वच्छ धुवून घ्यायची। याच्या ज्या काड्या असतात ना, कवळ्या त्या फेकून द्यायच्या नाही, त्या काड्या पण खूप छान लागतात भाजीमध्ये। त्याच्यामुळे मी इथे ही भाजी बघा अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेतली। आता ही काय करायची, बारीक बारीक कट करून घ्यायची आहे, व्यवस्थित कट करून घ्यायची आहे। या भाजीला जे आहे, आपण जी मिरची भाजी आंबट चुका वरण करतोय त्याला ही भाजी अवश्य लागते, तेव्हाच त्या भाजीला मस्त अशी टेस्ट येते। तर व्यवस्थित ही कट करून झाल्यानंतर इकडे मी 1 वाटी तूर डाळ जी आहे स्वच्छ धुवून घेतलेली बघा अशा पद्धतीने। इथे तूर डाळच वापरायची, दुसरी डाळ वापरायची नाही। तूर डाळ वापरली ना याची टेस्ट खूप छान येते। जे आपण आंबट चुका धुवून घेतला होता तो त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे। सोबतच इथे अर्धी वाटी एक खोबऱ्याचे काप टाकायचे आहे। अशा पद्धतीचे असे काप करून टाकायचे, लांब लांब पातळ असे काप करून टाकायचे आहे। सोबतच इथे मिरची अशी कट करून टाकायची आहे, अर्धी मिरची कट करून टाकायची आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणेसुद्धा इथे टाकलेले आहे। सगळे सामान जे टाकल्यानंतर इथे आपल्याला याला शिजण्यासाठी टाकायचे 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे। अगोदर 1 ग्लास घेतलं मी, पूर्ण 1 ग्लास पाणी टाकायचं, नंतर परत अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून याचे जे आहे आपल्याला 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या, मस्त गाळ शिजू द्यायचं आहे। याला खोबरं, शेंगदाणे, मिरची हे सगळं आपल्याला या डाळीसोबत तूर डाळसोबतच शिजवावं लागतं, त्यानेच टेस्ट छान येते। बघू शकता अशा पद्धतीने त्याच्या मी 2 ते 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि इथे आपलं जे वरण आहे मस्त असं शिजलेलं आहे। वाफ अगोदर काढून घ्या, नंतर बघू शकता तुम्ही इथे आपलं डाळ मस्त अशी शिजलेली, भाजीसुद्धा शिजलेली आहे। एकदा परत अशी घोटून घ्यायची, पूर्ण मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने। आणि ही भाजी जी आहे जास्त पातळी बनवत नाही, घट्ट भाजी असते। इकडे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे, मस्त कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये आपला मोहरी, जिरं याचा तडका मारायचा, छान असा मस्त तडका मारला की नंतर याच्यामध्ये आपल्याला एक कट करून कांदा टाकायचा आहे, कांदा टाकायचा आणि टोमॅटोसुद्धा टाकायचा आहे एक कट करून। ही भाजी सहसा करून इकडे विदर्भात भंडारा वगैरे असा काही कार्यक्रम असला की अवश्य बनवतात, खूप छान लागते भंडाऱ्यात ही भाजी, तर खूप मस्त टेस्ट येते। तशाच पद्धतीची मी घरी बनवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे। पूर्ण व्यवस्थित मिक्स करायची। पूर्ण व्यवस्थित असं थोडंसं शिजलं की इथे आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। आलं लसूण पेस्ट अवश्य टाका, त्याने खूप भन्नाट टेस्ट येते भाजीला। आलं लसूण पेस्ट अशी अर्धवट अशी क्रश करून टाकायची आहे, ठेचून टाकलेली आहे मी। परत व्यवस्थित थोडंसं मिक्स करायचं। काही मसाले घ्यायचे आहे, इथे मसाल्यामध्ये फक्त कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ 1 चमचा घेतलेला आहे, कारण मिरच्यासुद्धा आपण कट करून टाकलेला आहे। त्याच्यामुळे आंबट चुका हे लाल तिखट आणि मसाल्याचं प्रमाण व्यवस्थित घ्यावं लागतं, नाहीतर भाजी जास्त तेज होते। पण भाजी ही जी आहे मस्त तेजच झणझणीतच छान लागते। पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं आहे। याची एक छोटीशी ट्रिक आहे, ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। पूर्ण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती आता याच्यामध्ये घालून द्यायची आहे अशा पद्धतीने। कुकरमध्ये अजून थोडंसं पाणी टाकून अर्धा 1 ग्लास पाणी टाकून परत ते पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचे। आता याच्यामध्ये आपण मीठसुद्धा घातलेलं आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला आता फक्त उकळी येऊ द्यायची आणि वरतून जो आहे याची ट्रिक म्हणजे अर्धा चमचा जो आहे आपल्याला गरम मसाला वरतून टाकायचा आहे। वरतून गरम मसाला टाकला की इतकी भन्नाट टेस्ट येते या भाजीला, खूपच छान टेस्ट येते। वरतून अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा, व्यवस्थित मिक्स करायचं आणि याला 1-2 उकळ्या येऊ द्यायच्या। नंतर आपली इथे भाजी जी आहे तयार झालेली असते, बघू शकता मस्त याला उकळी आलेली आहे, तरी पण भारी आलेली आहे भाजीला। उकळी आल्यानंतर जे आहे आपण थोडा वेळ गॅस बंद करायचा आणि भाजी सर्व करायची। मी तुम्हाला दाखवते पुढेच बिट्ट्यासुद्धा बनवल्या होत्या,
बघू शकता आता गॅस बंद केला. इथे आपली भाजी जी आहे तयार झालेली आहे. बट्ट्यासोबत खाण्याचं हे वरण तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. आता बघू शकता काय म्हणणार, दिसायला पाहता क्षणी तोंडाला पाणी आलं असेल इतकी छान ही भाजी झालेली आहे. सोबतच इथे मी बट्ट्या बनवल्या होत्या, त्या अशा क्रश करून घ्यायच्या, अर्धवट क्रश करून घ्यायच्या. विदर्भातील हे लोकांचं, महाराष्ट्रातील सगळ्याच मी म्हणते जणांचे हे जेवण खूप फेवरेट असेल. खूप भारी लागतं. असे तुकडे करायचे मस्त बट्ट्याचे, वरतून आपलं वरण टाकायचं आणि मस्त वरण टाकल्यानंतर कांदा घ्यायचा आणि आपलं हे वरण सर्व करायचं. भन्नाट भारी असं आपले ही आंबट चुक्याचं वरण, याला इकडे मिरची भाजीसुद्धा बोलतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. आणि वरतून कांदा ठेवा आणि आपले जे बट्टे आहे ते सर्व करा. बघू शकता किती भन्नाट असं दिसतं. थँक्यू. बाय.